तर विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला मस्क्युलर टिश्यू काय आहे त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे. आपण एपिथेलियल टिश्यू काय आहे ते पाहिलेलं आहे. त्याचबरोबर कनेक्टिव्ह टिश्यू काय आहे तो पाहिलेला आहे. आज आपल्याला मस्क्युलर टिश्यू काय आहे त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे. कारण देर आर मेन 4 टाईप्स ऑफ ॲनिमल टिश्यू. ॲनिमल टिश्यूचे मुख्य 4 प्रकार त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू असेल, त्या ठिकाणी मस्क्युलर टिश्यू असेल, इपिथेलियल टिश्यू असेल आणि नर्वस टिश्यू असेल. मग याच्यामधले आपण 2 जे आहेत, इपिथेलियल टिश्यू आणि कनेक्टिव्ह टिश्यू, हे आपण पाहिलेले आहेत. आज आपल्याला मस्क्युलर टिश्यू काय आहे त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे. तर सुरुवात करूया आपण. बघा, मसल्स म्हणजे काय हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. मसल्स म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये स्नायू असं म्हणतो. आपल्या शरीरामध्ये जवळपास मोर दॅन 600 मसल्स आहेत. देर आर मोर दॅन 600 मसल्स इन आवर बॉडी, इन द ह्युमन बॉडी. मग आता या ठिकाणी मसलची डेफिनेशन काय आहे ते आपल्याला लक्षामध्ये आलं पाहिजे. मसल्स आर द बंडल्स ऑफ फायबर्स दॅट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिक्वायर्ड. मसल्स आर द बंडल्स ऑफ फायबर्स दॅट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिक्वायर्ड. मसल्स म्हणजे त्या ठिकाणी स्नायू म्हणतो आपण. स्नायू म्हणजे असंख्य तंतूंचा जो गट आहे, ज्याचं आकुंचन आणि शिथिलीकरण होऊ शकेल, अशा असंख्य तंतूंच्या गटास आपण स्नायू असे म्हणत असतो. आकुंचन आणि शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंच्या गटास आपण स्नायू असे म्हणत असतो. मग आता याच्यामध्ये जे मसल फायबर्स आहेत आणि जे मस्क्युलर टिश्यू आहेत, तर हे तयार झालेले असतात स्पेशल टाईप्स ऑफ कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्सपासून. जे कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स आहे, तर ते कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स जे आपले मसल फायबर्स आहेत किंवा जे मस्क्युलर टिश्यूज आहेत त्यांना त्या ठिकाणी फॉर्म करत असतं, तयार करत असतं. आणि कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन जे पॉसिबल आहे ते फक्त त्या कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्समुळंच. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ मसल इज पॉसिबल ड्यू टू ओनली कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स. म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्समुळंच आपण आपली हालचाल करू शकत असतो. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन असेल किंवा रिलॅक्सेशन असेल, आकुंचन असेल किंवा शिथिलीकरण असेल. म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्या बॉडीची हालचाल करत असतो त्यावेळेस काही वेळेस कॉन्ट्रॅक्शन होणार आहे, काही वेळेस रिलॅक्सेशन होत असतं. तर अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे आपल्या बॉडीचं केवळ फक्त त्या कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्समुळंच होत असतं. बरं, आता हे मस्क्युलर टिश्यू जे आहेत हे तयार झालेले असतात लाँग सेल्स ऑफ मसल फायबर्स. म्हणजे मसल फायबर्स जे आहेत त्याचे जे काही लाँग सेल्स आहेत, लांब लांब ज्या पेशी आहेत मसल फायबरच्या, त्यांच्यापासून आपलं मस्क्युलर टिश्यूज तयार झालेले असतात. मग याच्यामध्ये आपल्याला टाईप्स ऑफ मस्क्युलर टिश्यूज सांगितलेले आहेत. देर आर मेन 3 टाईप्स ऑफ मस्क्युलर टिश्यूज. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगितलेलं आहे स्ट्रेटेड मसल्स, पट्टकी स्नायू म्हणतो आपण त्यांना. नॉन स्ट्रेटेड मसल्स, अपट्टकी स्नायू, आणि कार्डियाक मसल्स, त्याला म्हणतो आपण हृदयाचे स्नायू. तर लक्षात ठेवा, देर आर मेन 3 टाईप्स ऑफ मस्क्युलर टिश्यूज. सगळ्यात फर्स्ट आहे पहिला स्ट्रेटेड मसल्स, पट्टकी स्नायू, नॉन स्ट्रेटेड मसल्स, अपट्टकी स्नायू, आणि कार्डियाक मसल्स, त्याला म्हणतो आपण हृदयाचे स्नायू. मग आता जे स्ट्रेटेड मसल्स आहेत त्याच्यामधल्या ज्या मसल सेल्स असतात तर त्या कशा आहेत बघा, लॉंग आहेत, म्हणजे लांब आहेत, सिलेंड्रिकल आहेत, सिलेंडरच्या आकाराच्या आहेत, आणि मल्टी न्यूक्लिएटेड आहेत. मल्टी न्यूक्लिएटेड म्हणजे या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये अनेक न्यूक्लियस आहेत. ज्या सेलमध्ये अनेक न्यूक्लियस आहेत त्याला म्हणतो आपण मल्टी न्यूक्लिएटेड सेल्स. म्हणजे सेल्स जे आहेत त्याच्यामध्ये अनेक केंद्रक त्याच्यामध्ये असतात आणि याच्यामध्ये ब्रांचेस नसतात. दीज सेल्स हॅव नो ब्रांचेस. तर मसल सेल्स अशा प्रकारचे असतात. मसल सेल्स लक्षात ठेवा फक्त लॉंग आहेत, सिलेंड्रिकल आहेत, मल्टी न्यूक्लिएटेड आहेत, अँड दे हॅव नो ब्रांचेस. त्यांच्यामध्ये ब्रांचेस नसतात. बरं, आता ह्या ज्या सेल्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे तर बघा, स्ट्रक्चर इथं काय आहेत, अल्टरनेट डार्क आणि लाईट बँड्स आहेत बघा. म्हणजे तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता, अल्टरनेट आहेत बरं का, आळीपाळीने डार्क आणि लाईट बँड प्रेझेंट आहेत.
अल्टरनेट डार्क आणि लाईट बँड्स त्याच्यावर प्रेझेंट आहेत, ज्या ठिकाणी बोन्स हे अटॅच झालेले असतात. बरं, आता ह्या ज्या मसल्स आहेत यांना आपण स्केलेटल मसल्स असंही म्हणतो, कारण हे आपल्या हातापायाचे स्नायू आहेत. म्हणजे मसल्स ऑफ द आर्म्स अँड लेग्स आहेत, म्हणून त्यांना आपण स्केलेटल मसल्स असंही म्हणतो. स्केलेटल मसल्स म्हणजे अस्थि स्नायू, आपल्या हातापायाचे स्नायू जे असतात. बरं, आता यांची हालचाल जी असते ती आपल्यावर अवलंबून असते. म्हणजे देअर मुवमेंट्स आर डिपेंड्स अपॉन आवर विल अँड देअरफॉर दीज मसल्स आर ऑल्सो नोन ॲज वॉलंटरी मसल्स. कारण यांची हालचाल जी आहे ती आपल्या इच्छेवर अवलंबून असते. आपली इच्छा असेल तर आपण हात हलवतो, पाय हलवतो, आणि त्यामुळं यांना वॉलंटरी मसल्स म्हणलेलं आहे. वॉलंटरी या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. वॉलंटरी म्हणजे असते ऐच्छिक. वॉलंटरी मसल्स आहेत म्हणजे हे ऐच्छिक स्नायू आहेत, कारण आपल्या इच्छेवरच त्यांची हालचाल होत असते. आता हात आपल्याला हलवायचा आहे, आपली इच्छा असेल तर आपण हलवतो. पाय हलवायचा आहे, आपली इच्छा असेल तर हलवतो. म्हणजे हे जे एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितलेले आहेत, मसल्स ऑफ आर्म्स अँड लेग्स, हातापायाचे स्नायू. बरं, आता याचं कार्य काय त्या ठिकाणी बघा. आपले जे काही तुम्ही डायरेक्ट सांगू शकता, मुवमेंट्स ऑफ आर्म्स अँड लेग्स, आपल्या हातापायाची हालचाल असेल, रनिंग असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी स्पीकिंग असेल, यस, वॉकिंग असेल, जम्पिंग असेल, ह्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर या ॲक्टिव्हिटी या मसल्स मार्फत होत असतात. त्याला म्हणतो आपण स्ट्रेटेड मसल्स. ओके, आता याच प्रकारे त्या ठिकाणी पुढं तुम्हाला नॉन स्ट्रेटेड मसल्स सांगितलेले आहेत. आता ह्या ज्या सेल्स आहेत तर ह्या शॉर्ट आहेत, इकडं लॉंग होत्या, इकडं शॉर्ट आहेत. ह्या स्पिंडल शेप्ड आहेत, निमुळत्या आकाराच्या आहेत. इथं मात्र मल्टी न्यूक्लिएटेड सेल्स नाहीत, तर ह्या युनि न्यूक्लिएटेड आहेत, म्हणजे एकच न्यूक्लियस याच्यामध्ये प्रेझेंट आहे. डायग्राममध्ये पाहू शकता. अँड दे हॅव ऑल्सो नो ब्रांचेस, त्यांनासुद्धा ब्रांचेस नाहीत. ह्या स्ट्रेटेड मसल्समधले जे काही मसल सेल्स होता यांच्यासुद्धा त्यामध्ये ब्रांचेस नव्हते, इकडंसुद्धा ब्रांचेस नाहीत. बरं, आता स्ट्रक्चर कसं आहे बघा, लक्षात द्या. डार्क आणि लाईट बँड्स आर अपसेट. स्ट्रेटेड मसल्समध्ये कसं होतं, डार्क अँड लाईट बँड्स आर प्रेझेंट, परंतु इकडं डार्क आणि लाईट बँड्स ॲब्सेंट आहेत, एवढं लक्षात ठेवा. बरं, दीज आर नॉट अटॅचड टू बोन्स, म्हणजे आता हे जे आहेत काही बोन्सला अटॅच झालेले नाहीत, हे मात्र लक्षात ठेवा. बरं, आता यांची त्या ठिकाणी जी काही हालचाल आहे ते आपल्या इच्छेवर अवलंबून नसते. म्हणजे आपण सांगू शकतो, देअर मुवमेंट्स आर नॉट डिपेंड अपॉन आवर विल अँड देअरफॉर दीज मसल्स आर नोन ॲज इनवॉलंटरी मसल्स. म्हणून आपण त्याला इनवॉलंटरी मसल्स असं म्हणत असतो. बरं, या प्रेझेंट कुठं आहेत, ॲलिमेंटरी कॅनल, ब्लड वेसल्स एक्सेट्रा. ॲलिमेंटरी कॅनल म्हणजे अन्ननलिका, म्हणजे आपल्या माऊथपासून ते ॲनसपर्यंत जे पार्ट्स असतात, जसे की त्या ठिकाणी माऊथ आहे, फॅरिंग्स आहे, इसोफेगस आहे, स्टमक आहे, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम, ॲनस, म्हणजे सगळे जे पार्ट आहेत हे ॲलिमेंटरी कॅनलमध्ये येत असतात. म्हणजे तोंड आहे, ग्रासिका आहे, ग्रसनी आहे, जठर आहे, लहान आतडे, मोठे आतडे, त्याचबरोबर गुदद्वार आहे, मलाशय आहे, हे सगळे जे भाग आहेत त्या ॲलिमेंटरी कॅनलचे आहेत. मग त्यांच्यामध्ये हे नॉन स्ट्रेटेड मसल्स असतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे आपल्या ब्लड वेसल्स आहेत. मग आता ब्लड वेसल्स जे आहेत त्या 3 प्रकारचे असतात, आर्टरीज आहे, वेन्स आहेत आणि कॅपिलरीज, म्हणजे धमन्या, शिरा आणि केशिका. बरं, यांचं कार्य त्या ठिकाणी काय, लक्ष द्या. जे आपले आयलिड्स आहेत, आयलिड्स म्हणजे त्या ठिकाणी आपल्या पापण्या असतील, त्यांची हालचाल असेल, किंवा जो पॅसेज आहे पुढचा ॲलिमेंटरी कॅनलमधून त्याची हालचाल असेल, आणि जे काही ब्लड वेसल्स आहेत त्यांचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असते या मसल्समार्फत. त्यामुळं मुवमेंट्स ऑफ आयलिड्स, पॅसेज ऑफ फूड थ्रू एलिमेंटरी कॅनल, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द ब्लड वेसल्स. ओके, आणि शेवटचा प्रकार त्या ठिकाणी बघायचा आहे कार्डियक मसल्स. बरं, ह्या ज्या मसल सेल्स ज्या आहेत का ह्या सिलेंड्रिकल आहेत, सिलेंडरच्या आकाराचे असतात, लक्षात द्या. ह्यासुद्धा युनि न्यूक्लिएटेड आहेत, लक्षात ठेवा, आणि त्यांच्यामध्ये मात्र ब्रांचेस आहेत. डायग्राममध्ये तुम्ही स्पष्ट पाहू शकता, याच्यामध्ये फांद्या निघल्यात बघा त्या मसल सेल ज्या आहेत त्यांना. मग लक्षात ठेवा, ह्या ज्या सेल्स आहेत ह्या सिलेंड्रिकल आहेत, युनि न्यूक्लिएटेड आहेत आणि ब्रांचड आहेत. ओके, आता यांच्यामध्ये डार्क आणि लाईट बँड्स जे आहेत ते प्रेझेंट आहेत, फक्त दुसऱ्यामध्ये प्रेझेंट नाहीत, हे लक्षात ठेवा. पहिल्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये प्रेझेंट आहेत, डार्क आणि लाईट बँड्स आर प्रेझेंट. बरं, आता ह्या ज्या मसल सेल्स ज्या आहेत या ठिकाणी काय झाले बघा, आपलं जे हर्ट आहे, हृदय, त्या हृदयाच्या ज्या काही मसल्स आहेत त्यांना आपण हर्ट
और कार्डियक मसल्स म्हणत असतो. दीज आर द मसल्स ऑफ द हार्ट and therefore they are called as cardiac muscles and therefore we say that cardiac muscles are the heart muscles. कारण आपलं जे हृदय आहे ते हृदय जे आहे त्या कार्डियक मसल्सपासून तयार झालेलं आहे. मग आता मला सांगा, जे हृदय आहे त्याची हालचाल आपल्या इच्छेवर अवलंबून आहे का? द मुवमेंट ऑफ हार्ट इज नॉट डिपेंड अपॉन आवर विल अँड देअरफोर दीज मसल्स आर ऑल्सो नोन ॲज इनव्हॉलुंटरी मसल्स. म्हणून याला आपण इनव्हॉलुंटरी मसल्स म्हणत असतो. बरं, मग याचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन जे हार्टचं होणार आहे ते रिदमिकली होणार आहे. म्हणजे एका विशिष्ट प्रकारचा जो काही ताल आहे, रिदम आहे, त्यानुसार त्या ठिकाणी होत असते. लब डब असा आवाज त्या ठिकाणी येत असतो. आणि फंक्शन्स तर त्या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट. म्हणजे आपलं जे हृदय आहे त्या हृदयाची हालचाल म्हणजे आंकुचन, शिथिलीकरण, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट इज ब्रिंग अबाउट दीज कार्डियक मसल्स. ओके, तर अशा प्रकारचे आपण 3 मसल्स जे आहेत त्या मस्क्युलर टिश्यूचे प्रकार जे आहेत, स्ट्रेटेड मसल्स, नॉन स्ट्रेटेड मसल्स आणि कार्डियक मसल्स हे पाहिलेलं आहे. सर्वांनी व्यवस्थित लिहून घेणे, त्याचा अभ्यास करणे, परीक्षेमध्ये हे पॉईंट्स येतील, त्यामुळं सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. ओके, चला थांबूया आपण इथंच, राहिलेलं नंतर.